हाय, मी सोहा अली खान. स्वागत आहे. कल्पना करा, प्रत्येक वेळी केसाला स्पर्श करताच कोंडा पडतो किंवा तुमचा आवडता काळा ड्रेस कोंड्यामुळे लाजिरवाणा वाटतो. होय, मी कोंड्याबद्दल बोलतीये. तुमच्या स्कॅल्पवर शांतपणे वाढणारा शत्रू जो तेलावर वाढतो आणि तुमचा आत्मविश्वास कमी करतो. तुम्ही सगळं केलं, दही, लिंबू, तेल आणि बाजारातील शॅम्पू वापरले, पण कोंडा काही कमी होत नाही. पण घाबरू नका. आज आपण त्वचारोग तज्ज्ञांच्या मदतीने कोंड्याचे खरे कारण आणि निरोगी टाळूसाठी योग्य मार्ग जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. डॉक्टर, तुमचे स्वागत आणि धन्यवाद. डॉक्टर, अनेकांना वाटतं की कोंडा हा फक्त कोरडेपणा आहे किंवा ती एक सौंदर्य समस्या आहे. हे खरंच एवढं साधं आहे का? प्रथमतः नमस्ते. मायसेल्फ डॉक्टर कांचन कदम, कॉस्मोट्रायकोलॉजिस्ट. तर तुम्ही जो प्रश्न विचारलात की डोक्यात होणारा हा जो कोंडा आहे ती साधारण बाब आहे का, तर नाही. तुमचा कोंडा जर वारंवार होत असेल तर त्याच्या पाठीमागे बऱ्याचदा फंगल इन्फेक्शन असतं आणि फंगल इन्फेक्शनमुळे बऱ्याचदा आपल्या त्वचा जी असते डोक्याची ती लाल होऊ शकते आणि त्याला खाज येऊ शकते. हे इन्फेक्शन जर अशाच प्रमाणे राहिलं आणि वारंवार होत असेल तर त्याचं सिबॉरी डर्मॅटायटिस मध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला सेकंडरी इन्फेक्शन जसे की ऍक्ने येऊ शकतात, डोक्याला प्रचंड प्रमाणात खाज येऊ शकते. कोंडा हा फक्त कोरडेपणा नाही हे आपण समजून घेतलं. पण डॉक्टर, कोंड्याने त्रस्त असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला कधी आणि का घ्यावा? अगदी छान प्रश्न विचारला तुम्ही. मला असं वाटते की जेव्हा तुम्हाला कोंडा वारंवार होतोय म्हणजे तुम्हाला तिकडे इन्फेक्शन आहे. जेव्हा ह्या कोंड्यामुळे तुमच्या स्कॅल्पची त्वचा लाल होतीये, तुम्हाला खूप सारा कंड सुटतोय आणि वॉश करूनही जर तो कोंडा जात नसेल तर तुम्हाला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा ह्या कोंड्याचं प्रमाण जास्त झालं की जसं मी मगाशी म्हटले की त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ऍक्ने येऊ शकतात. तो कोंडा तुमच्या कानावर पसरू शकतो, मानेवर जात असेल तर मात्र तुम्हाला ट्रीटमेंटची पूर्णतः गरज आहे. डॉक्टर, घरगुती उपाय बहुतेक वेळा कोंड्यावर परिणाम करत नाहीत. कोंडा एवढा हट्टी का असतो? हे झटपट उपाय काम का करत नाहीत? तुम्ही अगदी उत्तम प्रश्न विचारलेला आहे. खरं तर डोक्यातला जो कोंडा आहे जसं मी मगाशी म्हटले की हा फंगल इन्फेक्शनमुळे होतो आणि त्याच्यामुळे मग लालसरपणा येतो आणि तिकडे इतर इन्फेक्शन देखील होतात. तर इथे तुमच्या स्कॅल्पला जे ओव्हर द काउंटर मिळणारे प्रोडक्ट जर तुम्हाला उपयोगी येत नसतील तर मात्र आपल्याला इथे इतर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. कारण ह्याच्या पाठीमागे की प्रत्येकाचा स्कॅल्प हा वेगवेगळा आहे, युनिक आहे प्रत्येकाचा स्कॅल्प. आणि प्रत्येकाची लाईफस्टाईल, प्रत्येकाचा हेअर स्ट्रक्चर, प्रत्येकाचा स्किन टाईप हा डिफरंट असल्यामुळे प्रत्येकाला जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती डिफरंट आणि युनिक लागते. त्याच्यामुळे अशा वेळी जर तुमचा कोंडा खूप जास्त दिवस आहे तुमच्या डोक्यामध्ये, तो कानाच्या इकडे पसरलेला आहे, त्याच्यामुळे इतर इन्फेक्शन होत आहेत, तुम्हाला जसं म्हटलं की ऍक्ने येत आहेत, तुमच्या कानाला खाज येते आणि बरेच दिवस झाले अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरून देखील तो डॅन्ड्रफ जात नसेल तर तुम्हाला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्ट, सायकोलॉजिस्टचा सल्ला घेणं इथे उत्तम राहील. कोंड्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी मुख्य गोष्ट काय आहे? तर पहिल्या प्रथम मी सांगेल की तुम्हाला कोंडा तुमच्या डोक्यात झालाय आणि खूप दिवस झाले तो जात नाहीये कोंडा, तर ही साधारण बाब नाहीये. तुम्ही ह्याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं जसं की तुमचा डॅन्ड्रफ आहे त्याच्या पाठीमागे वेगवेगळी कारणं असू शकतात आणि हा डॅन्ड्रफ जर खूप दिवस झाले जात नाही तर त्याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी ॲबनॉर्मल कारण असू शकतं. त्यासाठी तुमचा डॅन्ड्रफ ज्या कारणामुळे होतं त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे आणि ह्यासाठी तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. लोकांनी स्कॅल्पचे आरोग्य टिकवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? अगदी चांगला प्रश्न आहे हा. तर बऱ्याचदा तुमचा डॅन्ड्रफ जर जात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला तर पहिला प्रथम तुम्ही घेतला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल तुम्हाला ज्ञान असेल तर त्या गोष्टी तुम्ही टाळू शकता. जसे की तुम्ही केसांसाठी जी उत्पादनं वापरता त्याच्यामध्ये एसएलएस हा घटक आहे का, त्याच्यामध्ये पॅराबिन आहे का किंवा त्याच्यामध्ये प्रॉपिलिन ग्लायकॉल आहे का, तर हे घटक त्याच्यामध्ये नसले पाहिजेत. पॅराबिन फ्री प्रोडक्ट तुम्ही केसांसाठी वापरले पाहिजेत. दुसरी गोष्ट आहे तुमचा आहार संतुलित असला पाहिजे. आहारात कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड जास्त असलेले अन्नपदार्थ आहारात घ्या. प्रोटीन इंटेक तुमचा चांगला असला पाहिजे. आयर्न सोर्स तुमच्या आहारात जास्त असले पाहिजे आणि असा सगळा संतुलित आहार असेल तर तुमची स्किन खूप बऱ्यापैकी चांगली राहते आणि त्याचे हेअरवर पण खूप चांगले इफेक्ट येतात. हेअरच्या समस्या कमी होतात त्याच्याने.
याच्यासोबत तुम्ही बऱ्याचदा स्ट्रेस आपल्या बॉडीमध्ये वाढला तर त्याच्यामुळे स्किन इन्फ्लमेशन जास्त होतं. तर स्ट्रेस मॅनेजमेंटलाही महत्व दिलं पाहिजे. सोबत तुमचा आहार आणि व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये मी सांगेल की तुम्ही ध्यानधारणा ह्या गोष्टी करू शकता. तर ओव्हरऑल कोंड्याची समस्या टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला पहिल्या प्रथम घ्यायचा आहे. त्याच्यासोबत तुम्ही ज्या तुम्हाला गोष्टी करता येतात ते आहाराकडे संतुलित आहार ठेवा, व्यायाम करा, ध्यानधारणा करा. तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून तुमचा स्कॅल्प हेल्दी राहील आणि तुमचे केसही छान राहतील. धन्यवाद. तर कोंडा हा केवळ खवले किंवा खाज यापुरताच मर्यादित नाही. तो सेबोरिक डर्माटिस किंवा मुरमांसारख्या समस्यांचे संकेत देतो. कोंड्याचा त्रास होण्याची वाट पाहू नका. त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तुमच्या स्कॅल्पसाठी योग्य उपाय शोधा. तुमच्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन कोंडामुक्त रहा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. तुमची त्वचा, तुमची कथा. शॉर्टकट नाही, फक्त एक्सपर्ट केअर.